आहेत। हे प्रकरण पुसद येथील जमिनीच्या भूसंपादनाशी संबंधित आहे। या कागदपत्रांनुसार झालेला निकाल आणि मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। प्रकरणाची पार्श्वभूमी: अर्जदार वावेवक कान्हा पिराहोले, वय 60 वर्षे, रा, कुमारी। सामनेवाला बनावेवक बाबूसिंग सोबला पवार आणि हिरामण दीपला पवार, दोघेही रा, कुमारी। जमीन: सर्वे नंबर 35-1 आणि 35-1 येथील जमिनी, ज्या अप्पर पैनगंगा धरण प्रकल्पामुळे शासनाने संपादित केल्या होत्या। 2. मुख्य निकाल आणि तडजोड: मालकी हक्क कागदपत्रांनुसार कान्हापिरा हे या जमिनीचे कुळ टेनंट होते, तर बाबूसिंग आणि हिरामण पवार हे मालक होते। मात्र कान्हापिरा 1957 ते 58 पासून या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा ठेवून शेती करत होते। 1961 ते 63 मध्ये त्यांनी कुळ कायद्यानुसार पूर्ण मालकी हक्क मिळवला होता, हे समोरच्या पार्टीने पवार यांनी मान्य केले। नुकसान भरपाई: जमिनीच्या मोबदल्याची रक्कम खालीलप्रमाणे ठरली होती। सर्वे न 35-1 साठी 7,907 रुपये, सर्वे न 35-1 ब साठी 13,446.37 रुपये। रक्कम कोणाला मिळणार? या सर्व रकमेवर कान्हापिरा यांचा अधिकार असल्याचे समोरच्या दोन्ही व्यक्तींनी पवार मान्य केले। त्यांनी कोर्टाला विनंती केली की ही संपूर्ण रक्कम कान्हापिरा यांचे वकील श्री चंदू नाईक यांच्यामार्फत त्यांना देण्यात यावी। आधीचे व्यवहार: यापूर्वीच कान्हापिरा यांनी बाबूसिंग आणि हिरामण पवार यांना 7,000 रुपये रोख दिले होते, जे त्यांना मिळाल्याचे त्यांनी या पत्रात कबूल केले आहे। 3. निष्कर्ष: या तडजोडीनुसार जमिनीच्या बदल्यात मिळणारी सर्व सरकारी नुकसान भरपाई कान्हापिरा होले यांनाच मिळणार होती। तसेच त्या जमिनीवर विहीर, झाडे किंवा इतर कोणतीही मौल्यवान सुधारणा नसल्याचेही त्यात नमूद केले आहे। थोडक्यात सांगायचे तर हा कान्हापिरा यांच्या बाजूने लागलेला निकाल आहे, जिथे मूळ मालकांनी आपला हक्क सोडून त्यांना पूर्ण मोबदला मिळवून देण्यास संमती दिली आहे।